हमारे गांव में लड़की हुई, वो हमेशा टेंशन में रहती है कि मुझको लड़की हुई। घर के बाहर निकलने में भी शर्म करती है कि लोग मुझे ताने देंगे लड़की हुई इसलिए। फिर वो जब उसके बाद हमल से रहती है तो सोनोग्राफी करती है, और अगर लड़की हुई तो गर्भपात कर देती है। तिचा लग्नाचा खर्च, तिचा शिक्षणाचा खर्च, आमच्या गावात आहे ना मुली म्हणजे एक बोजा मानला जायचा, तर त्याच्यामुळे लोक मुली म्हणत नकोच। मी जेव्हा सुरुवातीला या गावात आलो तेव्हा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या घरातील पुरुषांना भेटलो व सांगितलं का तुमच्या महिलांना मीटिंगला पाठवा व पुरुषांनाही विनंती केली की तुम्ही मीटिंगला या, परंतु आमच्यावर दबाव आणण्यात आला, आम्हाला नाकारलं गेलं, मला भीती बी दाखवण्यात आली, पण आम्ही जिद्दी। बैलगाडीची दोन्ही चाकं कशी असतात? एक चाक छोटा असलं आणि एक चाक मोठा असलं तर बैलगाडी चालेल का व्यवस्थित? मग तसंच आपल्या कुटुंबाला जर आपण बैलगाडीचं उदाहरण दिलं, एक स्त्री एक चाक आणि पुरुष एक चाक, मग हे जर चाक एक छोटा आणि एक मोठं चाक आहे तर ती बैलगाडी व्यवस्थित चालेल का? म्हणून दोन्ही चाकं कसे पाहिजेत? कसे पाहिजे? वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट एका गोष्टीवरती विश्वास ठेवतं की ज्यावेळेला आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता, तर त्याच्यामध्ये आपण लिंगभेद जाणीव जागृती करतो आणि ह्याच्या मागचा हाच उद्देश आहे की एकटी स्त्री सगळं काही बदलू शकणार नाही किंवा एकटा पुरुष सगळं काही बदलू शकणार नाही, म्हणून ह्या दोघांना पण घेऊन आपण हा प्रकल्प राबवत आहोत। वाटतं आपल्याला की का मुलगी व्हायला पाहिजे? मुलांना संस्कार देणे किंवा वळण लावणे ही जबाबदारी आईच पेलते, म्हणजे आई मुलांची पहिली गुरु आहे। विवाह जर पाहिजे तुम्हाला तर मुलीशिवाय तर तुम्हाला पर्याय नाही, कारण मुलीची आता कसल्या प्रकारे अडचण नाही, मुलीसाठी सरकारने सर्व काही सुविधा केलेल्या आहेत। जर कधी आता मी माझ्यावरून उदाहरण सांगतो, कारण माझी मुलगी मला इतकी जीव लावते, जर मी गावात आलो, जर संध्याकाळ घरी जर नाही गेलो, ती मुलगी मला गावात पाहण्यासाठी येते, कारण ती मुलीची माय तेव्हाच समजते माणसाला की मुलगी ही जादा जीव लावते मुलापेक्षा। आमच्या गावामध्ये मुलगी जर जन्माला आली तर आईलाच जबाबदार ठरवलं जात होतं, पण वॉटरशेड संस्थेने आम्हाला प्रशिक्षण दिलं, त्याच्यामधून आम्हाला कळलं मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे पुरुषावरच अवलंबून आहे, म्हणून आम्ही येणाऱ्या मुलीचं गरोदर मातेचं स्वागत करतो। गेल्या काही वर्षापासून मी आणि माझे पती दोघेही या प्रकल्पामध्ये सहभागी झालो आहोत। मला जेव्हा मोठी मुलगी श्रद्धा ही झाली तेव्हा आनंदाने आणि कौतुकाने आम्ही तिचे स्वागत केले। जेव्हापासून आमच्या गावामध्ये मुली जन्माला येत आहेत तेव्हापासून आमच्या गावाला खूप आनंद होत आहे आणि आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कुटुंबामध्ये मुली जन्माला येत आहे। आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलींना चांगलं शिक्षण देऊन काहीतरी डॉक्टर इंजिनियर बनू, जसं आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन देतं त्याचप्रमाणे आम्ही आमच्या मुलींना पण तसं प्रोत्साहन देऊन चांगलं त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवू।